अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। आपणा सर्वांना माझा श्री गुरुदेव दत्त। आज आपण राशी अनुरूप करण्याचे उपाय बघणार आहोत। आर्थिक समस्यांमुळे त्रासलेल्या लोकांसाठी आमचे ज्योतिष सांगत आहे, भारताच्या प्राचीन ज्योतिष विद्येच्या खजिन्यातून मौल्यवान आणि प्रभावी उपाय। हे उपाय 12 राशीनुसार सांगण्यात आलेले आहेत। आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून, भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून अंमलात आणण्याने धनसंकट नक्कीच दूर होऊ शकते। प्रथम बघूया मेष राशी। मेष राशीच्या जातकांनी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तेलाचा दिवा लावायला हवा। अधिक फायदा मिळण्यासाठी त्यात 2 काळे मिरे टाकावे, त्याने आर्थिक समस्या दूर होईल। या व्यतिरिक्त एखादे प्रकरण अडकले असल्यास त्यातही फायदा होईल। बघूया वृषभ राशी। या राशीच्या जातकांनी पिंपळाचे 5 पान घेऊन त्यावर पिवळे चंदन लावावे। हे पान वाहत्या पाण्यात किंवा नदीत वाहून द्यावे, याने आर्थिक संकट दूर होईल। जमापुंजीत वृद्धीसाठी पिंपळाच्या झाडाला चंदन लावावे आणि पाणी चढवावे। मिथुन राशी बघूया। या राशीच्या जातकांनी व्यवसाय किंवा घरात वृद्धीसाठी वडाचे 5 फळ आणून त्याला लाल चंदनाने रंगवावे। यांना नवीन लाल वस्त्र काही शिक्क्यांसह गुंडाळून आपल्या घर किंवा दुकानाच्या अग्रभागेत लावावे, याने अकल्पनीय धनाची प्राप्ती होते। कर्क राशी। कर्क राशीच्या जातकांनी धनप्राप्तीसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा 5 मुखी दिवा लावावा। नंतर हात जोडून देवी लक्ष्मीकडे धनलाभाची प्रार्थना करावी, याने अचानक धनप्राप्ती होऊ शकते। पुढे बघूया सिंह राशी। सिंह राशीचे लोक आर्थिक नुकसान झेलत असल्यास एक उपाय आहे की शिंपले म्हणजे कवडी हळदीच्या पाण्यात घोळून पूजेत ठेवावे। पूजेत ठेवण्यापूर्वी देवी लक्ष्मीसह त्यांची पूजा करावी। कन्या राशी। कन्या राशीच्या जातकांसाठी खूपच सुंदर उपाय आहे। 2 कमलगट्टे म्हणजे कमळ बीज देवी लक्ष्मीच्या मंदिरात अर्पित करत धनप्राप्तीची शुक्रवारी प्रार्थना करावी। तूळ राशी। तूळ राशीसाठी धनप्राप्ती हेतू खूप सोपा उपाय आहे। आपल्याला शुक्र पुष्य नक्षत्राची वाट बघावी लागेल। या शुभ नक्षत्रात लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन 5 नारळ अर्पण करावे आणि सर्वांमध्ये त्याचा प्रसाद वाटावा। केवळ 1 साबूत नारळ घरी आणावे। आपण नंतर हे नारळ वाहत्या पाण्यात वाहून द्यावे। वृश्चिक राशी। या राशीच्या लोकांवर कर्ज असल्यास संध्याकाळी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन तेथील पाणी एका पात्रात भरून आणावे। नंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला वाहावे। या व्यतिरिक्त वडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमान मंदिरात ठेवावा। हा नियम 5 मंगळवार सरळ पाळावा। धनुराशी। उंबराच्या झाडाचे 11 पानं नाडीने गुंडाळून एखाद्या वडाच्या झाडाला बांधावे। या व्यतिरिक्त पिवळे शिंपले म्हणजे कवड्या खिशात ठेवावे। मकर राशी। मकर राशीचे जातक संध्याकाळी 1 पोळी स्वतःवरून 21 वेळा वळून 3 रस्ते फुटत असतील अशा भागी नेऊन ठेवू शकत असतील तर ठेवावे, याने घरात भरभराट होईल। कुंभ राशी। कुंभ राशीच्या जातकांनी विष्णू लक्ष्मीची संयुक्त रूपाने पूजन व प्रार्थना करावी। पूजन स्थळी रात्रभर जागरण शक्य असल्यास ते करावे, याने आर्थिक अडचण दूर होईल। मीन राशी। मीन राशीच्या जातकांनी काळ्या हळदीची पूजा करून तिजोरीत ठेवावी आणि रोज त्याची पूजा करावी। व्यवसायात लाभ होईल आणि समस्या दूर होतील। तर प्रत्येक राशी अनुरूप आपण जे करू शकत होतो किंवा जे करू शकू असे उपाय दिलेले आहेत, ते नक्कीच करून बघा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।